जन्मोजन्म्यावी जोडीली भक्ती तिने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणे जन्मोजन्मी. नामावने आम्ही पायिक पुकाचे धारक नामाचे तुझे देवा. भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेव्या पुले चरणे जन्मोजन्मी. पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतांचे दुसरे चरण संतांचे कृपादाने कथेचा विस्तारो. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो. बाबाजी सद्गुरुदास सुका बाबाजी सद्गुरुदास सुका. पांडुरंगा करू प्रथम मन दुसरे चरण संतांच्या त्यांना कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका दयांची केली स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्रीचरण. श्री गुरूंचे लढिवाळ नाम विठोबाचा दास तयाची चरणास दंडवत. धन्य धन्य नामदेव सकळ वैष्णवांचा राव. धन्य धन्य नामदेवा एका जनार्दनी चरणी ठेवा. जन्मोजन्म्यामी जोडीली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम सुख देवनी चक्रपाणी ठेवी आपुले चरणे जन्मोजन्मी. भक्त शिरोमणी पंढरीराय परमात्म्याचे अत्यंत लढिवाळ भक्त असणारे सकळ वैष्णवांचे राजे वैष्णव मुकुटमणी महान भगवत भक्त संत श्रेष्ठ श्रीमंत श्री नामदेवांचा अभंग आहे. प्रस्तुत सेवेकरिता निवडलेल्या अभंगातून भक्त शिरोमणी नामदेव महाराज अनंत कोट ब्रह्मांड नायक विश्वाचा जनिता असणारा पांडुरंग परमात्मा त्या भगवंताच्या समोर नामदेवराय उभारलेले आहेत. या अभंगातून नामदेवराय देवाने जो काही प्रश्न नामदेवरायांना केलेला आहे त्या प्रश्नाचं यथोचित उत्तर नामदेवराय अभंगातून देवाला देतात. सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिहार देणं अगत्य. या ठिकाणी
या दहिवली गावामध्ये कालच्या दिवसापासून चालू झालेला हा अखंड हरिनाम सप्ताह किम निमित्त आहे सर्वांना ज्ञातच असेल. यंदाचं वर्ष मोठं पर्वकाळाचं असं असणारं वर्ष आहे. अनेक योग यंदाच्या वर्षी चालून आलेले आहेत. त्यापैकी महान भगवत भक्त कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानियांचे राजे ज्ञानोबा यांचा 750वा अवतार महोत्सव. भक्त शिरोमणी असणारे नामदेव महाराज यांचा असणारा 675वा संजीवन समाधी सोहळा, जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबारायांचा 375वा वैकुंठ गमन सोहळा आणि त्याचबरोबर दरवर्षीच्या नियमाप्रमाणे गणपती बाप्पांच्या जन्म उत्सवानिमित्त असणारा हा सप्ताह वैकुंठवासी परम आदरणीय श्रद्धेय धोंडोपंत दादा महाराज आत्रे यांच्या कृपाशीर्वादाने, त्याचबरोबर या भागाचं या गावाचं वैभव असणारे वैकुंठवासी परम आदरणीय श्रद्धेय नानासाहेब महाराज पाटील यांच्या कृपाशीर्वादाने आणि आमचे पारमार्थिक सिनी हे आमच्यावर अगदी खूप प्रेम अशा प्रकारे करणारे माऊली महाराज पाटील यांच्या कुशल अशा मार्गदर्शनाखाली चालू असणारा हा उत्सव समस्त ग्रामस्थ मंडळी, दहिवलीकर, भजनी मंडळ, गावकरी मंडळ, तरुण मंडळ, वयोवृद्ध मंडळ सगळे जिथं एकत्र पाहायला मिळतात महाराज. आणि अगदी उत्साहानं उल्हासानं अगदी खूप अशा प्रकारे उत्साह या गावामध्ये सप्त्याच्या वेळेला पाहायला मिळतो. पंगत असो, कीर्तन असो, हरिपाठ असो, काकडा असो, अगर महाराजांचं स्वागत असो, सगळ्याच बाबतीत अगदी उत्साह या गावामध्ये पाहायला मिळतो. असा अगदी आनंदाने थोडक्यात सांगायचं म्हणजे ही 7 दिवस म्हणजे या गावची दिवाळी असं म्हणायला काय हरकत नाही. असा दिवाळीचा असणारा हा उत्सव आणि अगदी प्रेमानं अगदी आनंदाने एकोप्यानं आपापमधले मतभेद, लहान मोठीपणा, काही गरीब श्रीमंतपणा, स्त्री पुरुषपणा हे सगळं विसरून एकत्र येऊन हेच खरं परमार्थाचं वैभव आहे. याच्याकरताच गावोगावो सप्ते जे सुरू केलेले आहेत वाडवडिलांनी ती याच्याकरता सुरू केलेली आहेत. गावातील लोकांनी एकत्र येऊन भगवंताची संताची सेवा करावी, देवाची संताची सोहळे साजरे करावेत याच्याकरताच पूर्वजांनी हा जयते सप्ताहाचा खटाटोप केलेला आहे. आणि अगदी त्याच पावलावर पाऊल ठेवून हे गाव दरवर्षी अशा प्रकारे हा उत्सव घडवून आणतो. काय त्यांचं प्रेम आहे, काय आहे, दरवर्षाप्रमाणे याही वर्षी माझ्या वाट्यालाही दुसऱ्या दिवसाची असणारी कीर्तनाची सेवा 2 नंबरची नवं, दुसऱ्या दिवसाची असणारी कीर्तनाची सेवा आणि प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग भक्त शिरोमणी नामदेवरायांचा असून या अभंगातून नामदेव महाराज आनंद गोड ब्रह्मांड नायक पांडुरंग परमात्म्याच्या समोर उभारलेले आहे. भगवंताने जो काही प्रश्न महाराजांना केलेला आहे त्या प्रश्नाचं यथोचित उत्तर या अभंगातून नामदेवराय देतात. बाहेर जेवढे काही म्हणून नामदेवरायांचे छापील गाथे त्या कुठल्याही गाथ्यामध्ये हा अभंग तुम्हाला पाहायला मिळणार नाही. मी अभंग घेतला तेव्हा सगळ्याच्या खिशातली मोबाईल बाहेर आली, सगळेजण हुडकू लागले, शोधू लागले, पण मला माहीत होतं तुम्ही किती जरी शोधलं तरी सापडणार नाही. हे धन फक्त आमच्या फडावर मिळेल. नामदेवरायांचा हा अभंग आमच्या हस्तलिखितच गात्यामध्ये पाहायला मिळतो. बाकी बाहेर कुठं हा अभंग कुणाच्याकडे जवळ नाही, छापील गात्यामध्ये पाहायला मिळत नाही. या अभंगातून नामदेव महाराज पांडुरंगाच्या समोर उभारलेले आहेत आणि पांडुरंग परमात्म्याने जो काही प्रश्न महाराजांना केलेला आहे त्या प्रश्नाचं यथोचित उत्तर नामदेव या अभंगातून देवाला देतात.
थोडक्यात सांगायचं झालं तर महाराज या अभंगातून देवाशी संवाद साधत आहे. वाद वेगळा असतो आणि संवाद वेगळा असतो. वाद आणि संवाद या दोन शब्दाची व्याख्याच पाहायची झाली तर ज्या बोलण्यामध्ये काही सुद्धा तथ्य नाही त्याला वाद म्हणा, ज्या बोलण्यामध्ये काही ना काहीतरी तथ्य आहे त्याला संवाद असं म्हणा. नामदेव महाराज या अभंगातून देवाशी वाद करत नाहीत, नामदेव महाराज या अभंगातून देवाशी संवाद करतात. किंबहुना त्याच्याही पुढे जर का जाऊन बोलायचं झालं तर भगवत भक्तांनी केलेल्या संवादातून देवाला आनंद होतो, यात काही नवल आहे. पण भगवत भक्तांनी केलेल्या वादातून देखील देवाला आनंद होतो. महाराज माझं बोलणं नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजांचं बोलणं आहे. करिता स्वामी सवे वाद सविवाद अधिकाधिक आनंद. महाराज सांगतात भगवत भक्तांनी केलेल्या संवादातूनच देवाला आनंद होतो असं नाही, भगवत भक्तांनी केलेल्या वादातून सुद्धा देवाला आनंद होतो. नुसता आनंद नाही, महाराजांचे शब्द अधिकाधिक आनंद. का हो, तुकाराम महाराजांचे हे शब्द व्यवहाराच्या सिद्धांताच्या विरुद्ध वाटत नाही का? कारण ज्या वेळेस व्यवहारामध्ये दोन व्यक्तीत वाद होतो त्यावेळेस आनंद होतो का दुःख होतो? बघणाऱ्याला आनंद होतो, तो भाग निराळा. पण ज्या वेळेस दोन व्यक्तीमध्ये वाद होतात त्यावेळेस त्या दोघांमध्ये परस्परामध्ये राग द्वेष मदमत्सरादी भावना निर्माण होती. आणि जगद्गुरु तुकाराम महाराज चक्क म्हणतात की दोन व्यक्तीमध्ये भक्त देवामध्ये झालेल्या वादातून आनंद मिळतो, अधिकाधिक आनंद मिळतो. का, कसं काय मिळत असेल? महाराजांचं हे बोलणं व्यवहाराच्या विरुद्ध वाटत नाही का? त्याचं कारण असं आहे, हे तर वाद करणारे सामान्य नाहीत. सामान्याने केलेले वाद निराळे, भगवत भक्तांनी केलेले वाद निराळे. वादाचं स्वरूप हे वाद करणाऱ्यावर अवलंबून असतं. वाद करणारे संत आहेत आणि संतांच्या वाणीचा विचार केला तर संतांची वाणी ही सामान्य वाणी नाही. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणी, तैसी साचानी मवाळ, मिथिली आणि रसाळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताची. संतांची वाणी म्हणजे सामान्य नाही. तुका म्हणे वाणी प्रेमामृताची खाणी. अमृत हे मुखे स्रवत असे, मोकळे मन रसाळ वाणी याची गुणी संपन्न. किती होऊन प्रमाण सांगू. तीर्थावळीच्या प्रसंगामध्ये ज्या ज्ञानेश्वर महाराजांना नामदेवरायांच्या मुखातून नवविधा भक्ती जाणून घ्यायची होती, त्यावेळेस ज्ञानेश्वर महाराजांनी नामदेवरायांच्या वाणीची स्तुती करत असताना म्हटलेलं, नामदेवा
अरे बाबा तुझं बोलणं किती गोड आहे, तुझ्या बोलण्याचं काय वर्णन करावं. सिंधोनी सखोल सुरस सुधी बोल, आनंदाचे बोल नित्य नवी. सिंधू म्हणजे समुद्र. काय खोल असतो, त्या समुद्रापेक्षा तुझ्या बोलण्याची शब्दाची खोली अनिवार्य आहे. सुरस तुझी बोल, रसयुक्त बोलणं आहे. आनंदाची बोल नित्य नवी. परत परत जरी ते शब्द ऐकले तरी त्यातून नित्य नूतन आनंद जीवाला प्राप्त होतो. असं तुझं बोलणं आहे. सांगायचं तात्पर्य काय, संतांची वाणी सामान्य नाही. इथं वाद करणारे संत आहेत. अगदी याच्याही पुढे जाऊन जर का बोलायचं झालं तर भगवत भक्तांनी केलेल्या वादातून देवाला आनंद होतो. यात काय नवल आहे. भगवत भक्तांनी दिलेल्या शिव्यातून देवाला आनंद होतो. नामदेव महाराजांचा जसा 675वा या वर्षी समाधी सोहळा आहे, त्यांच्याबरोबर जनाबाई नावांच्या दासी होत्या. नामदेवरायांचा जेवढा अधिकार आहे पारमार्थिक, तेवढाच किंबहुना अधिकार जनाबाईंचा देखील आहे. जनाबाईंनी देवाला शिव्या दिल्या. शिव्या प्रसंग सर्वांना ज्ञात असेल. नामदेवरायांच्या दासी असणाऱ्या जनाबाई होत्या. पंढरी क्षेत्रामध्ये नामदेवरायांच्या घरीच राहायच्या. एके दिवशी प्रकार असा घडला, रात्रीचे 2 वाजली होती आणि पांडुरंगाला भूक लागली. भूक देवाला वाटला तर एवढ्या रात्री कोण्या पुजाऱ्याच्या घरी जायचं. चला म्हणले जनाबाईच्या घरी जाऊ, काही तर खायला मिळून. म्हणून कोणी एके दिवशी विठू गेला जनीपाशी, हळूच मागतो खायला, मले काय देऊ याला. जनाबाई महाराजांच्या घरी परमात्म्याची स्वारी आली. जनाबाई झोपल्या होत्या. जनी ओठ, भूक लागली काहीतरी ते खायला. जनाबाई महाराज म्हणल्या, देवा अरे बाबा आमच्या गरीबाच्या घरात तुला काय खायला मिळायचं. वाळली चिळी कुटकी, तीही मोडकी आणि तुटकी, मददाशी गरची विटकी, कैसी खाशील री विठोबा. देवा वाळले चिळले कुटके मोडके तुटके, किती एका भाकरीला जनाबाईंनी उपमा दिलेल्या आहेत. वाळलेली विटून गेलेली अशी भाकरी ते तुकडे देऊ का म्हणे. आण 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 म्हणले, काय असेल ती घेऊन. जनाबाईंनी शिळ्या भाकरीचे तुकडे देवापुढे आणून ठेवले. देवाने देखील अशा आकाशासारखे खावेत. जणू काय खूप दिवसाचा परमात्मा उपाशी आहे. खात असताना त्याला काही कालवण होतं का, बेसन होतं का, काही भाजी होती का, चटणी होती का, तेल होतं, काही नाही. शिळ्या भाकरी तुकडे जनाबाईच्या घरात देवाने खात असणं. टोटरं बसायला टोटरं. पाणी 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 पाणी. परमात्मा लागला ओरडायला. जनाबाईच्या घरी देवाला पाणी द्यायला तरी काय होतं. मोडका असा तुंबा, उदक कैसी घेशी तुबा, ताट वाढोनी रुक्मिणी रंभा, वाट पाहती रे विठोबा. देवा अरे काय द्याव, तू आमच्या घरामध्ये आला तर तुला बसायला काय द्याव याची आम्हाला लाज वाटते म्हणे. खडतरले आसन वरी झुडतले वसन, तुझला नाही सिंहासन रत्न जडिरी तू विठोबा. काय करू उपचार भक्ती भावाचा लाचार, तू तव विश्वी विश्वाधार सर्व साक्षी रे विठोबा. काय तुझे उपचार आम्ही करावे. देवाला जे आहे ती तहान लागली म्हणून जनाबाईंनी पाणी आणलं. ते कशा तुंब्या, तुंबा कशाला म्हणतात. भोपळा असतो भोपळा, गोल भोपळा असतो, डांगर भोपळा. ते मधलं कापायचा, आतला गर बाजूला काढायचं आणि ती जी खोलगट राहतं का ना, त्या खोलगटीमध्ये पाणी आणायचं आणि देवाला द्यायचं. ते तरी धड होतं का जनाबाईच्या घरी. त्याला एक छिद्र पडलेली 2-3 ठिकाणी. ती गंगा जमुना वाहत होती. आणि मग देवाला तशात पाणी आणून द्यायचं जनाबाईंनी. आणि दिल्यानंतर मग देवाने गाठ 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 प्यायचं. पाणी पिल्यानंतर डर दिशेने ढेकर द्यायची. प्रेम सुखाचा ढेकर दिला, जनी मनी विठो दहाला. देवाने डर दिशेने ढेकर दिली. आणि देव म्हणू लागले, जनी काय गोड जेवण केलं होतं ग, आता झोप लागली म्हणे. झोप वाम कुक्षी. जनाबाईच्या घरी देवाला झोपायला तरी काय होती. मोडकीशी बाज त्यावरी वाकळाची सीज, तुझं सुकुमार अशी नीज कैशी येईल रे विठोबा. बाज होती ती बी 3 पायाची, एका पायाने मोडलेली. आणि त्याच्यावर वाकळ टाकली. ती वाकळ आता ही खेडेगावात वाकळ म्हणजे काय सांगायची गरज नाही. ते शहरात सांगावं लागतं कीर्तन.
घरामधल्या असणाऱ्या वयोवृद्ध स्त्रिया त्यांची फाटलेली लुगडी आणि ते टाकून दिल्यानंतर ती एकाला एक जोडायची आणि लांब अशी जी आहे ती वाकळ तयार करायची. अशा थंडीच्या दिवसामध्ये त्या वाकळीची ऊब मोठी चांगली असते महाराज. जुनी लोक कीर्तना सांगायची त्या वाकळीची मजा म्हणजे हातरायला नरम, पांघरायला गरम, कोणी पै पाहुणा आला तर बाहेर काढायला वाटती शरम, आणि कोणी चोरानं चोरून नेलं तर म्हणायचं आपलं करम. अशी वाकळ जनाबाईच्या घरी ती बाजूवर टाकली, देवाला जे आहे ते झोपायला दिली. भगवान झोपला, गार झोप लागली देवाला. ती झोपडीमधली झोप होती, आरशीशी बंगल्यातली झोप नव्हती महाराज. झोपडीमधली झोप लय भारी झोप असते. एकदा झोपून बघा झोपडीत. त्या झोपडीमध्ये बाज टाकायची, वाकळ टाकायची आणि त्या झोपडीला अशी जी आहे ते छिद्र असतात मधनं. पहाटेचा गार वारा सुटावा आणि त्या छिद्रातनं अशी एखादी वाऱ्याची झुळूक येते. आला शीतळ शांतीचा, तिने सुख झाली या शरीरा. आणि मग ती अंगाला का झोंबली की गार झोप लागते. दुमडून दुमडून अशा थंडीच्या दिवसात माणूस पोटात पाय घेऊ झोपतं. भगवंताला देखील असे गार झोप लागली जनाबाईच्या झोपडीमध्ये. पहाटे 4 वाजले, देवाच्या काकड्याची वेळ झाली, तरी सुद्धा परमात्मा अजून जनाबाईच्या झोपडीतच झोपलेला आहे. पांडुरंग परमात्म्याचा काकडा त्याच्या विटीवर सुरू व्हायच्या अगोदर जनाबाईच्या झोपडी सुरू झाला. जनाबाई देवाला म्हणू लागले, देवा उठा पांडुरंगा प्रभा समयो उठा पांडुरंगा प्रभात समयो वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाटला. पांडुरंगा प्रभात समयो पातला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. पांडुरंगा प्रभात समयो पातला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. समयो पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पायी दाटला. प्रभात समयो पातला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. वैष्णवांचा मेळा गरुडा पारी दाट. देवा उठा, तिकडं सुरवरांची विमाने गगनी दाटली सकळ. सगळे सुरवर तुमचा काकडा पाण्याकरता तिकडं गर्दी केली, तुम्ही काय झोपला म्हणजे माझ्या घरामध्ये. भगवंतानी जे आहे ते खडबडीत जाग व्हावं. गडबडीत जागा झाल्यानंतर भगवंताने घड्याळ बघा, आता होतं का नाही कोणा माहिती. अरे 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 आपल्याला उशीर झाला,
काकड्याची वेळ झालेली आहे. भगवंताने काय केलं, जनाबाईची वाकळ तशीच अंगावर घेतली, देव पळाला आणि जाऊन विटीवर उभारला. थोड्या वेळानं पुजारी आली, दरवाजा उघडला, देवाचा प्रथमतः काकडा झाला आणि देवाला अभिषेक घालण्याकरता म्हणून शेजार तिचा पोशाख जेव्हा अंगावरनं खाली उतरत होते, त्यावेळेस पुजाऱ्याच्या असं लक्षात आलं की देवाच्या अंगावरचे दागिने गायब आहेत. भरदरीची शाल गायब आहे, शिरपेत गायब आहे, कुंची गायब आहे, कानटोपी गायब आहे. अरे 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 अरे, देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली. कुठली आली म्हणजे फाटकी वाकळ देवाच्या अंगावर. पुजाऱ्याने गोंधळ उठवला, देवाची चोरी झाली, देवाची चोरी झाली. नामदेव महाराज जनाबाई देवाचा काकडा पाहायला समोरच उभी होती. नामदेवराय जनाबाईला म्हणतात, जने देवाच्या अंगावरची वाकळ म्हणजे ओळखीची वाटते. जनाबाई महाराज म्हणल्या, देवा आपलीच वाकळ आहे, रात्री घरी आला, भूक लागली म्हणून खा 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 खा, थरावर थर भरावर भर, नरड्यावर जे रचलं, झोप लागली म्हणला, वाकळ झोपायला दिली. मी आत्ता उठून पाठवले म्हणली याला, आत्ता 10 मिनिटापूर्वी. दोघाचं बोलणं ऐकलं तिसऱ्यानं. अरे 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 अरे, देवाची चोरी कोणी केली माहिती का म्हणली? कोणी? या जनाबाईनं. ज्या आरती वाकळ जनाबाईची त्या आरती देवाचे दागिने जनाबाईकडे असले पाहिजे. चला झडती घ्या. आता जनाबाईच्या झोपडीत सगळं पडलं होतं. जनाबाई कशाला त्याला हात लावतायत? मध्ये मला सगळं चोर सापडल्यानंतर 700 वर्षापूर्वीचा काळ एकच शिक्षा, सोळावर द्यायचं. चंद्रभागेच्या काठाला महाद्वार घाटाच्या समोर सोळ रोवण्यात आला. सोळ हे काही सामान्य शिक्षा नव्हती महाराज. लाकडी खांब असायचा जमिनीत रोवलेला, वरचं टोक अनुकुचीदार बनवलेलं जायचं. माशी जरी त्याच्यावर बसली तर सर्र दिशेने खाली आली पाहिजे असं अनुकुचीदार टोक बनवून ते जे आहे ते मनुष्य त्याच्यावर बसून ते शरीरातनं सगळं शरीर चुरून मस्तकातनं वर काढत होते. गावाच्या चौकात ही शिक्षा दिली जायची, तेव्हा लोक पाप करायला भेट होते. आता शिक्षाच राहिली नाही गुन्हेगाराला. वर्षानुवर्ष कोर्टात केस चालती आणि त्या गुन्हेगाराला सरकार स्वखर्चाने तुरुंगात सांभाळतं महाराज. ती म्हणते बरं आपलं फुकट खायला मिळतं इथं. त्या काळामध्ये एकच शिक्षा, सोळावर द्यायचं. जनाबाईंच्या हातापायात बेड्या घातल्या. सोळावर देण्याकरता म्हणून महाद्वार घाटाच्या समोर सोळ रोवलेला तिथं आणण्यात आलं. जनाबाईंना सोळापूर उभं केल्यानंतर मग विचारत असतात ना शेवटची इच्छा काय. जनाबाईंना विचारलं, काय तुमची इच्छा आहे शेवटची? काय नाही म्हणे, एकदा त्या पांडुरंगाला जाऊन भेटायचं आहे. ठीक आहे म्हणली, काय हरकत नाही. महाद्वार घाटावरनं तसं जे आहे ते जनाबाईंना वर आणण्यात आलं. महाद्वारातून सोळखांबीतून देवाच्या गाभाऱ्यात समोर देवापुढं उभं केलं. ज्या वेळेस भगवान परमात्म्याच्या समोर जनाबाई उभारल्या, अंतःकरणामधला स्त्री स्वभाव जागा झाला. जी पदर कवला, जी बाया मागं सारल्या, जी बांगड्या मागं सारल्या, लाल बुंद डोळे झाले होते जनाबाईचे. देवाकडे लागले पाहायला, जी ताल सुटला देवाला लागली बोलायला. खाल्ल्या पिल्ल्याचे करीबा स्मरण देवा, घरादाराचा त्याग केला, तुझी सेवा केली. तर राहून सेवा करत असताना अनेक अडचणींना संकटाला आम्ही तोंड दिलं. कधी कधी जे आहे ती उपाशी राहायची वेळ आमच्यावर आली. तुझ्या सेवेमध्ये जरासुद्धा आम्ही खंड पडू दिला नाही. त्याचं हे फळ देतो का म्हणले आम्हाला? जागरणाचे फळ दिले जोडून तळमळ. ही तळमळ आमच्या मागं लावली का म्हणले? हां, जी लागल्या फडा फडा बोलायला आणि जी ताल सुटला जनाबाईंचा. शिव्या दिल्या, शिव्या अक्षरशः देवाला. अरे विठ्या विठ्या, मूळ माईच्या कारट्या, तुझी रांडरंडकी गेली, जन्म सावित्री चुडाली, तुझे वाद. अधिकाधिक आनंद भगवत भक्तांनी केलेल्या वादातून देवाला अशा पद्धतीनं आनंद होतो. नामदेव महाराज या अभंगातून देवाशी वाद करत नाहीत, नामदेवराय देवाशी संवाद करतात. काय संवाद आहे नामदेवरायचा आणि देवाचा? पंढरी क्षेत्रामध्ये नामदेव महाराज यांचा जन्म झाला. पंढरी क्षेत्रामध्ये राहत असताना मी नेहमी सांगतो, नामदेवरायांच्या जीवनचरित्राची प्रमुख 3 वैशिष्ट्ये आहेत. महाराजांची जन्मभूमी पंढरी,
महाराजांची कर्मभूमी पंढरी, महाराजांची समाधीभूमी सुद्धा पंढरीच आहे. पंढरी क्षेत्रामध्ये नामदेवरायांचं पंढरी क्षेत्राशी असणारं अनन्यसाधारण जे ते असणारं नातं आहे. पंढरी क्षेत्रामध्ये नामदेवराय राहत असताना काय करायचं नामदेवरायांनी? भल्या पहाटे उचायचं, चंद्रभागेचं स्नान करायचं, कपाळाला गोपीचंदनाचा टिळा लावायचा, पांडुरंगाच्या रावळात जायचं, देवाचा काकडा करायचा, क्षेत्र प्रदक्षिणा करायची, रावळात यायचं, गळ्यात विना घ्यायचा आणि देवापुढं उभारून भजन करायचं. रोज नामदेवराय देवापुढं जायचे, उभारून भजन करायचं रोज. नामदेवरायांचा 12 महिने कीर्तनाचा नियम असायचा. नामामडी तुझी नित्य महाद्वारी, कीर्तन गजरी सप्रेमाची. रोज नामदेवरायांनी जायते देवापुढे उभारून कीर्तन करत असताना देवालाही त्या कीर्तनाचा आनंद वाटायचा. तर ते नामदेवरायचं कीर्तन होतं बुवा. आता महाराष्ट्रात कीर्तन होत नाहीत असे नाही बुवा, ऊत आला ऊत. हा, पण सगळीच कीर्तनं देवाला आवडतात असं नाही. त्या कीर्तनामध्ये देखील काही आता प्रदूषण निर्माण झालेलं पाहायला मिळतं. असं प्रदूषणयुक्त असणारं कीर्तन देवाला आवडत नाही बरं का. उभ्या बाजाराची कथा हे तो नावडे पंढरीनाथा. देवाला जे कीर्तन आवडतं ते कीर्तन कोणतं? सगुण चरित्री परम पवित्री, सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावी आधी वृंदावी, जेणेकरून अंतरी मूर्ती ठसावी श्री हरीची. आणि ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरशी. असं असणारं ते नामदेवरायचं कीर्तन देवाला रोज आवडायचं. देवाला करमत नसायचं. नामदेवराय कीर्तनाला नाहायला तर देवाला करमत नसायचं. विना घेऊन या करी उभा रावळा भितरी, तहान बुका हरपली छंद लागला विठ्ठली. कन्यापुत्र बाप माई यांचा आठवतो नाही. सर्व संग परित्याग करून सर्वस्वाचा विसर पडून महाराजांनी कीर्तन करावं. रोज अशा पद्धतीनं कीर्तन करत असताना एके दिवशी प्रकार असा घडला. नामदेवराचं कीर्तन वगैरे असं रोजच्या प्रमाणे झालं. देवाचं दर्शन घेतलं. नामदेवराय घरी निघून चालले असताना देवाने नामदेवराला हाक मारली. नामदेवा, काय म्हणता देवा? काय ना, इकडे जरा तुला काही विचारायचं आहे. मग देवाने नामदेवरायला घेतलं आणि बाजूला बसले तिथं देवळात. काय विचारायचं देवा? काय नाही म्हणे नामदेवा, माझ्या मनामध्ये अशी शंका आहे. माझ्या स्वरूपाचा विचार केला तर माझ्या प्राप्तीकरता योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, संन्यासी संन्यास घेतात. नको तेवढी साधनं माझ्या करतात पण त्यांच्या स्वप्नात देखील मी जात नाही. पण तुझं आणि माझं प्रेम असं, तुझं आणि माझं नातं असं की तुला माझी प्राप्ती कशामुळे झाली रे एवढी? काय केलं तू माझ्या प्राप्ती करता? तुझं माझं प्रेम पाहायचं झालं. नामदेवरायचं देवाचं प्रेम असं होतं. नामदेवराय का रावळात गेले, देवा पुढे 1000 जरी माणसं उभारली असेल मोठी मोठी, सगळ्याला देवाने बाजूला सारायचं, आधी नामदेवरायशी बोलायचं. नामदाता रावळाशी आधी देव बोले त्याशी. आधी देवाने बोलायचं, मग नामदेवरायने बोलायचं. मोठ्या माणसाचा असा असतो, महाराज मोठ्या माणसाची का तारीख घ्यायला गेलं, ती मालक गादीवर बसलेले असतात. ते विचारत नाही तू कशा करता आला. आपल्याला सांगावं लागतं मालक तारीख पाहिजे कीर्तनाची. मग ती जायची बघत असतात, सांगत असतात. की मोठ्या माणसाचं काम आहे. पण इथं मोठा माणूसच नामदेवराच्या अंकित होता. देवाला आधी नामदेवराने बोलत नाही. देवाने नामदेवराला विचार, का नामदेवराय कसं काय चाललंय, कसं काय येणं केलं? आधी देव बोले त्याशी. नामदेवरायचं देवाचं एवढं प्रेम होतं. काय सांग नामदेवरायचं देवाचं प्रेमाचं वर्णन. भगवंताचं नामदेवरायचं एवढं प्रेम की रुक्मिणी माता पांडुरंग परमात्मा रात्रीच्या वेळी शेजारती झाल्यावर एका शयनावर झोपले असताना, या शयनगृहामध्ये एका शयनावर झोपले असताना त्या दोघाच्या मध्ये जाऊन झोपायची ताकद नामदेवरायची होती. एवढा लढिवाळपणा नामदेवरायचा. लढिवाळ नामा माझा बाळताना आहे मज विना कोण त्याशी. नामदेवरायचं देवाचं एवढं प्रेम की नामदेवरायची पाठ देव सोडत नव्हता. अखंड नामदेवरायच्या संगतीत देवाला जायचे राहावं असं वाटायचं. एक क्षण देखील नामदेवराय देवाच्या डोळ्यापासून वेगळे झाले
देवाला करमत नव्हतं महाराज. वियोग नामयाचा नसाही गोपाळा न जाय रावळा. पांडुरंग एक क्षण देखील नामदेवरायांचा वियोग झाला, देवाला करमत नव्हतं. देवाला एखाद्या रुक्मिणी माता जवळ नसली तर चालत होती, पण नामदेवराय जवळ लागत होती. एवढा लढीवाळपणा, एवढं प्रेम. नामदेवराचे पाठ देवाने सोडायचे नाही, सतत नामदेवराच्या पाठी चालायचं. एके दिवशी प्रकार असा घडला, रुक्मिणी माता आपल्या महालामध्ये बसल्या होत्या आणि रुक्मिणी मातेच्या सभोवती सगळी संत महात्मे बसली होती. निवृत्तीनाथ, ज्ञानोबा, सोपानदेव, मुक्ताबाई, गोरोबा काका, सावता महाराज, हे सगळे समकाळातले संत आईसाहेब मध्ये बसलेले. सर्वांच्या गप्पा गोष्टी चालू आहेत आणि त्या सगळ्यामध्ये फक्त नामदेवराय नव्हते. आणि गप्पा गोष्टी चालू असताना प्रकार असा घडला, आईसाहेबांच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला. पूर्वीचा काळ होता तो, आता नाही बुवा. आता पदरच राहिला नाही. शहरामध्ये जर का गेला, अशी जी आहे ते फॅशन निघाली बुवा. सध्याची तरुण पिढी दोन गोष्टीच्या आरी गेलेली आहे. दोन गोष्टीमुळे सध्याची तरुणाईचं नुकसान होत आहे. ते दोन गोष्टी म्हणजे एक व्यसन आणि दुसरं फॅशन. या दोन गोष्टीमुळे तरुणाईची माती होते. खेडोपाडी आता पदर राहायला बघायला तर मिळतो बुवा, पण शहरामध्ये पदरच नाही बुवा. कपडेच असे निघाले की त्याला पदर नावाची गोष्टच नसते. पदर म्हणजे काय सामान्य समजू नका. पदर म्हणजे स्त्रीचं सौंदर्य आहे. पदर म्हणजे स्त्रीचं चारित्र्य आहे. पदर म्हणजे स्त्रीचा असणारा मोठेपणा आहे. या पदराचं काय म्हणून मोठेपणा सांगा मला. पदर म्हणजे स्त्रीचं वैभव आहे. हा, पण आजकाल दुर्दैव आपल्या संस्कृतीचं, या महाराष्ट्राचं पदरच राहिलं नाही बुवा. आणि ती घ्यावं असं कोणाला वाटत बी नाही. खेडोपाडी आता आपल्यासारख्या ठिकाणी जायचं राहिलं बुवा शिल्लक. शहरामध्ये असलं काय राहिलंच नाही. जाऊ द्या, आईसाहेबाचा पगार डोक्यावरचा खांद्यावर आला. ज्ञानोबारांनी बघितलं, निवृत्तीनाथ होते. आईसाहेबाला काय वाटत नाही, सगळी मायली एकरच आहेत. तशाच गप्पा गोष्टी आईसाहेब सर्वांशी करत असताना नेमकं त्या महालामध्ये नामदेवरायचं आगमन झालं. नामदेवराय की आलेले पाहिले की आईसाहेबांनी काय केलं, गडबडीनं जागे झाले, सावध झाले आणि खांद्यावरचा पदर पटदिशीने डोक्यावर घेतल्या आणि सावरून बसल्या. हे सगळं बघितलं ज्ञानोबारांनी, जवळच बसली होती समोर. ज्ञान होतं ते ज्ञान, जाणलं ज्ञानानं. ज्ञानोबारांनी शंका उपस्थित केली, कवा साहेब, आम्ही जसं तुम्हाला लेकरासारखे तसे नामदेवराय सुद्धा लेकरासारखे. मग आम्ही मगापासून बघतोय तुमच्या डोक्यावरचा पदर खांद्यावर आला, तुम्हाला काय वाटलं नाही, आम्हाला बी काय वाटलं नाही संकोच. नामदेवराय आल्यानंतर तुम्ही अशा सावरून का बसला? नामदेवराय तुम्हाला लेकरासारखेच आहेत का नाही? त्यावेळेस आईसाहेबांनी उत्तर दिलं, माऊली तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. नामदेवराय सुद्धा मला लेकरासारखेच आहेत. नामदेवराय आले म्हणून मी जे ते पदर सावरून बसले नाही. नामदेवरायचं माझ्या नवऱ्याचं काय नातं ते मला माहिती म्हणली. नामदेवरायची पाठ पांडुरंग परमात्मा सोडत नाही. ज्या अर्थी नामदेवराय आले त्या अर्थी त्यांच्या पाठोपाठ माझा नवरा पंढराय परमात्मा देखील आलाच असणार. नामदेवरायांना बघून पदर नाही सावरला, माझ्या नवऱ्याला बघून मी पदर सावरला. याला म्हणतात नामदेवरायचं देवाचं प्रेम. एवढं प्रेम नामदेवरायविषयी देवाचं की देव नामदेवरायचं पाठ सोडत नव्हता. नामयाची पाठी चाली केशिराज लागावया रज, चरणीची नामदेवरायच्या पाठोपाठ देवाने चालायचं. असं नामदेवरायचं देवाचं प्रेम. म्हणून देवाने एके दिवशी विचारलं, नामदेवा अरे एवढं माझं प्रेम जगामध्ये कोणालाही प्राप्त होत नाही. माझ्या प्राप्तीसाठी योगी योग करतात, जपी जप करतात, तपी तप करतात, संन्यासी संन्यास घेतात, पण त्यांच्या स्वप्नात देखील मी जात नाही. योगियाचे ध्याने ध्याताना योगियाचे ध्याने ध्याताना योगियाचे ध्याने ध्याताना
आम्हापाशी मागे पुढे तो आम्हापाशी मागे पुढे तो आम्हापाशी मागे पुढे अनंत जन्मेची विसरलो अनंत जन्मीचे विसरलो दुःख अनंत जन्मीचे विसरलो दुःख योगे आज जाने रतन सोडले योगियाच्या जाताना तुडवणे योगे जाताना तुडले योगियाच्या जाताना तुडवणे ओ तो आम्हापाशी मागे पुढे ओ तो आम्हापाशी मागे पुढे तो आम्हापाशी मागे पुढे मागे योगी आदी ध्यानी ध्याताना तुळशी तू आम्हापाशी मागे पुढे योगी लोक माझ्या प्राप्तीसाठी कठोर योग करता पण नाही योगियाच्या ध्यानान सांगा की तो आमुचा खाना योगिया दुर्लभ तो म्या देखिला साधनी योग्यांना दुर्लभ असणारा जपी तपी ध्यानी संन्यासी या सगळ्यांना दुर्लभ असणारा मी परमात्मा माझ्या प्राप्तीसाठी नको तरी योग जप तप ध्यान धारणा अनेक साधनं करतात सहजासहजी मला त्यांना माझी प्राप्ती होत नाही नामदेवा सांग माझ्या प्राप्तीसाठी तू काय केलं तुझा जर का विचार केला तर तुझ्याबरोबर मी जेवतो काय दूध काय पितो दिवाळीच्या सणाला घरी काय येतो हां नामदेवरायचं जीवनचरित्र मोठं गोड चरित्र मान देवाने नामदेवरावर जेवायचं देवाने नामदेवरावर दूध पिलं दूध नामदेवराच्या घरी कपिला नावाची गाय होती व्याली होती पहिल्यांदा दूध निघालं होतं लहान वय होतं 5 वर्षाचं महाराजांचं चुलीवर दूध ठेवलं पहिल्यांदा आलेलं दूध देवाला समर्पण करायचं नामदेवराच्या घरातला नियम चुलीवर दूध ठेवलं आई गोनाबाईनं सांगितलं नामदेवा ते दुधाकडे लक्ष ठेव देवाला जायचे दाखवायचं आहे बाजारात जाते इलायची वगैरे घेऊन येते आणि मग चांगलं मसालेदार दूध करून मग पांडुरंगाला दाखवायला जा बरं आई काय हरकत नाही मी इथंच बसतो जा तू घेऊन ये आई गोनाबाई बाजारात गेली बाजार आणायला साखर वेलची वगैरे काय असेल ती नामदेवराय तिथं बसलेले नामदेवरायला दम निघतो का महाराज कधी एकदा ते पातेलं उचलतोय देवाला दूध पाजतोय असं झालं नामदेवरायला काही दम निघणं नामदेवरायने काय केलं चुलीवरचं उकळत्या दुधाचं पातेलं तसंच आपल्या धोतरच्या सोग्यानं धरलं आणि तसं ते पातेलं पांडुरंगाच्या मंदिरात देवापुढं आणून ठेवलं आणि देवापुढं ते दुधाचं पातेलं धरलं आणि देवाला विनंती करू लागली दूध पिओ मोरी गोविंद लाला काला बछडा कपिला गाई दूध दुहावत नामा जाई नामदेव महाराजांची हिंदी भाषेत सुद्धा अभंग आहेत बरं का त्यातला हा अभंग आहे नामदेवरायांनी हिंदीत सुद्धा काव्य केलेलं आहे दूध पिओ मोरी गोविंदला पांडुरंगाच्या मुखाला पातेलं लावलं पातेलं देवा दूध प्या दूध देवानं त्या पातेल्याकडच्या दुधात बघितलं डोकावून बाबा त्याच्या ज्या आहे ते वाफा निघत होत्या देवाने अशी मान वाकडी केली बापरे असं कडक दूध प्यायचं का उकळतं नामदेवाने पाहिलं देवाने मान मागं केली का देवा दूध प्यायचं नाही का अरे नामदेवा ती उकळत आहे कसं प्यायचं मला काय माहीत नाही तुम्ही दूध पिलं पाहिजे नाही पिलं तर आजपासून दुधाला शेवणार बी नाही लगेच प्रतिज्ञा
लगेच जायते नामदेवरायचं पण नामदेवराय करता देवानी उकळतं दूध घटा 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 पिऊन टाक. तो जो खेळ करुनी दावी तो सोनियाचा करुनी ठेवी तैसी उपासनेची पदवी मी पोषित जाय. ज्ञानोबारांच्या भाषेत सांगायचं झालं तर नामदेवरायने हट्ट करावा आणि देवाने पूर्ण करायचं ना, असं कधी त्यांच्या आयुष्यात झालंच नाही महाराज. जे जे काही हट्ट नामदेवरायांनी जीवनात करावं ते सगळे पांडुरंगाने पूर्ण केले. गाटा गाटा परमात्मा दूध पिलं आणि ते रिकामं पातेला आणलं आणि त्या चुलीवर ठेवलं. गोनाबाई आली, बघितलं नामदेवा दूध कुठं घेतलं, दूध पांडुरंग परमात्मा प्याला. होय, देव पियत असतोय, देव खात असतो का देव पियत असतो. देवाने नैवेद्य खाल्ला असता रेशन कार्डमध्ये पहिल्यांदा लोकांनी देवाचं नाव लिहिलं असतं, सरकारला म्हणलं असतं ह्याच्या बी नावचं 2-2 किलो टाक. देव खात नाही, देव पियत नाही, मग काय कुठं खरं म्हणतो का. लबाड बोलतो नामदेवा, तो मोठा झाला. विचार देवाला. गोनाबाईची स्वारी पांडुरंगाच्या पुढं देवाकडे गेल्यानंतर देवाच्या वाटाला असे टरारून फोड आली होती. गोनाबाईनं विचारलं, काय रे देवा, ही काय तुझी अवस्था, काय झालं. देवाने सांगितलं, गोनाबाई मवा आलाय, मवा पूर्वीच्या काळाचा रोग मवा आला. अरे देवा खरं सांग, काय झालं तुझ्या मुखाला, सकाळी तर चांगला होता. काय नाही गोनाबाई, तुझ्या पोराचं कौतुक आहे, दुसरं काय म्हणे. कडक दूध घेऊन आला, माझ्या पुढं ठेवलं, मला म्हणला पी. मी जरा नाही म्हणलं की लगेच प्रतिज्ञा, दुधाला शिवणार नाही. प्यावं लागलं, काय करू. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरले देऊळ जगा माझी ख्याती, जगा माझी ख्याती, देऊळ जगा माझी ख्याती. जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला, नामदेवा हाती दूध प्याला. फिरविली देऊळ जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवरायच्या हातून परमात्मा दूध पिली. काय एक देवाने केलं नाही नामदेवराय का. फिरविले देऊळ जगा माझी ख्याती, तुकोबारा वर्णन काय. जगाच्या फाटीवर अशी ख्याती करून दाखवली नामदेवराय. देऊळ फिरवणं शक्य आहे का महाराज. औंड्याला जावा, अजून साक्ष आहे. नामदेवरायचं कीर्तन चालू होतं औंड्या नागनाथाला. ज्ञानोबारा निवृत्तीनाथाचे संत बरोबर होते. महाशिवरात्रीचा दिवस आणि त्यांनी आपलं स्नान केलं गंगेचं, कीर्तन सुरू केलं महादेवा पुढं. बडजी मंडळ, हे काय लावलं रे इथं वारकऱ्यानं तुम्ही, हा बाजूला, आम्हाला पूजा अर्चा करायची, आमच्या सवळ्यामध्ये व्यत्यय येते. लागले ओरडायला. नामदेवराय ज्ञानोबाराय बघायला लागले, अरे काय करायचं, धावा मागं देवळाचं आणि तिथं बसा कीर्तन करा. काय वारकऱ्याचा तिटकारा असतो लोकाला कोणाच ठाऊक. टाळकोटीत बसा म्हणजे वय टाळकोटीत बसा. नामदेवराय ज्ञानोबाराय काय बोलले नाहीत. आपलं सगळं बिस्तर घेतलं, देवळाच्या मागं गेले आणि तिथं कीर्तन करू लागले. नामदेव महाराजांचं कीर्तन होतं, ते मगाशीच बोलून गेलं, सामान्याचं कीर्तन होतं. नामदेवरायचं कीर्तन ऐकायला निवृत्ती ज्ञानदेव सोपान सावतान नामयाची कथा ऐकत आहे. अधिकारी सत्पुरुष समोर बसले होते. मृत्यू लोकातली लोक आली नव्हती, स्वर्गातली देव देवता नामदेवरायचं कीर्तन ऐकायला खाली उतरली होती. आणि सगळे आलेत, आपणच राहिलो असं भगवान शंकरांना वाटलं. अरे नामदेवरायचं कीर्तन म्हणजे माझ्या आवडीचा विषय, सगळे तिथं हजर आहेत आणि मीच गैरहजेरी कशी लावायची म्हणून भगवान शंकरांचं जे तोंड असं समोर होतं ते फिरवून तोंड बसले भगवान शंकर. नामदेवरायच्या कीर्तनाकडे भगवान शंकरांनी तोंड केलं म्हणजे ते देऊळच फिरलं महाराज. अजून बी याची खूण तिथं पाहायला मिळते. महादेवाच्या मंदिरात गेला तर नंदी कुठं असतो, महादेवाच्या पुढं असतो पुढं. पण औंड्याला तसं नाही. औंड्याला महादेवाच्या मंदिराच्या मागं नंदी आहे. मंदिर फिरलेली खून. आज विज्ञान एवढं पुढं गेलेलं आहे पण मंदिर फिरवणं विज्ञानालाही शक्य नाही. नामदेवरायच्या कीर्तनाची ताकद आहे. याला म्हणतात कीर्तन.
आणि त्या कीर्तनात अशी ताकद असती, नाही तर आमच्यासारख्याची सध्याची कीर्तनकार कीर्तन म्हणजे काय असलेलं मंदिर खाली कोसळायचं. आपल्या सेवेत तशी ताकद नाही, तपश्चर्या नाही, दम नाही. नामदेवाच्या कीर्तनाचं सामर्थ्य असं की फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. नामदेवा हाती दूध प्याला ना असं दूध पिलेले असे सगळे चरित्र त्यांची. म्हणून परमात्म्याने विचार, नामदेवा अरे एवढं सगळं तुझ्या करता मी केलं करतो, एवढं तुझ्या जायते प्रेमात मी वेडा झालो, सांग माझ्या प्राप्ती करता तू काय केलं. असा प्रश्न केल्यानंतर नामदेवराय उत्तर देतात, देवा तुझ्या प्राप्तीसाठी योग याग जप तप ध्यान धरणारी कोणती साधन न करता एकच साधन केलं. काय केलं? जन्मो जन्मी आमी, जन्मो जन्मी आमी, जन्मो जन्मी आमी, जन्मो जन्मी आमी, जोडीले भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडीले भक्ती देणे तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मो जन्मी आमी, जन्मो जन्मी आमी, जन्मो जन्मी आम्ही, जन्मो जन्मी आम्ही, जन्मो जन्मी आमी, जोडीले भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडीले भक्ती देणे तुझी प्राप्ती झाली देवा. जन्मो जन्मी आमी, जन्मो जन्मी आमी, जन्मो जन्मी आमी, जोडीली भक्ती जन्मी आमी, जोडीली भक्ती देणे तुझी प्राप्ती झाली देवा. देणे तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम रूप, भक्ती प्रेम रूप, भक्ती प्रेम रूप, भक्ती प्रेम रूप. देवणे जागर पाणी भक्ती प्रेम रूप, देवणे जागर पाणी देवी आपल्या जन्मी जन्म जन्मी. भक्ती प्रेम रूप, भक्ती प्रेम रूप, जन्मो जन्मी आम्ही जोडीली भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडीली भक्ती रे तुझी प्राप्ती झाली देवा. ते तुझी प्राप्ती झाली देवा. भक्ती प्रेम रूप, भक्ती प्रेम रूप, भक्ती प्रेम रूप, भक्ती प्रेम रूप. देवडी जगत पाणी भक्ती प्रेम रूप, देवडी जगत पाणी देवी आपल्या जन्मी जन्म जन्म. भक्ती प्रेम जन्मो जन्मी आम्ही जोडीली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली. त्यावेळी नामदेवराय देवाच्या प्रश्नाला उत्तर देतात, देवा तुझ्या प्राप्तीसाठी आम्ही योग याग जप तप ध्यान धारणा कुठलं साधन केलं नाही, भक्ती केली. जन्मोजन्मांत त्या योगाने तो आम्हाला प्राप्त झाला. भक्ती केली म्हणजे नेमकं काय केलं? भक्ती कशाला म्हणतात? आम्ही देवाची भक्ती करतो पण आम्हाला देवाची प्राप्ती होत नाही. आमच्या भक्तीमध्ये नामदेवराच्या भक्तीमध्ये काय फरक आहे? सगळ्या प्रश्नाची उत्तर वेळेमध्ये पाहायचं आहे. एक वेळ मोठ्या प्रेमानं भजन करा. विठोबार कुमारी विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार, विठोबार कुमार. श्री ज्ञानदेव तुकाराम विठोबार कुमार.
जोडियली भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडियली भक्ती भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडियेली भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडियली भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडियली भक्ती जोडियेली भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडियेली भक्ती त्याने तुझी प्राप्ती झाली देवा 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 भक्ती प्रेम सुख जेवणीच्या कृपाने भक्ती प्रेम सुख जेवणीच्या कृपाने त्याने तुझी प्राप्ती झाली देवा 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 भक्ती प्रेम सुख जेवणीच्या कृपाने सुख पाणी जन्मी आम्ही देव जन्मी आम्ही जोडियली भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडियली भक्ती येली भक्ती जन्मोर आपली आम्ही जन्मी आम्ही जोडिये भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडियली भक्ती जन्मो जन्मी आम्ही जोडियली भक्ती जन्मी आम्ही जोडियेली भक्ती जन्मी आम्ही जोडियेली भक्ती त्याने तुझी प्राप्ती झाली देवा 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 भक्ती प्रेम सुख जेवणीच्या कृपाने भक्ती प्रेम सुख जेवणीच्या कृपाने त्याने तुझी प्राप्ती झाली देवा 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 भक्ती प्रेम सुख जेवणीच्या कृपाने भक्ती भक्ती प्रेम सुख जेवणीच्या कृपा सुख देई चक्रपाणी भक्ती प्रेम सुख देई चक्रपाणी
चक्रपाणी भक्ती प्रेम सुख देई चक्रपाणी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी देईन चक्रपाणी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी भक्ती प्रेम सुख देई पाणी प्रेम सुख देऊनी चक्रपाणी प्रेम सुख देऊनी चक्रपाणी देऊनी चक्रपाणी भक्ती प्रेम सुख 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 देऊनी चक्रपाणी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी 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 ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी ठेवून आपले चरणी जन्मोजन्मी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी ठेवले आपले चरणी जन्मोजन्मी भक्ती प्रेम सुख देऊन चक्रपाणी प्रेम सुख देऊन चक्रपाणी भक्ती प्रेम सुख देऊन चक्रपाणी जोडीली भक्ती तिने तुझी प्राप्ती झाली देवा. नामदेवरा देवाच्या प्रश्नाला उत्तर देतात. देवा, तुझ्या प्राप्तीसाठी आम्ही योग याग जप तप ध्यान धारणा ही सगळी कुठलीही साधनं केली नाहीत. तुझ्या प्राप्तीकरिता आम्ही भक्ती केली. आता भक्ती कशाला म्हणतात? जन्मोजन्मांतरी म्हणजे महाराजांनी अशी किती जन्म भक्ती केली. नामदेवराही भक्ती करतात, आम्ही देवाची भक्ती करतो. आमच्याही गळ्यात तुळशीच्या माळा आहेत. आम्ही पंढरीची वारी करतो, गाथा ज्ञानेश्वरी भागवत वाचतो. ज्या भक्ती मार्गाने नामदेवराय गेले त्या मार्गाने त्यांना परमात्मा भेटला. पण त्याच मार्गाने आम्ही जात असताना आम्हाला मात्र पांडुरंग परमात्मा स्वप्नात देखील येत नाही. त्यांच्या भक्तीत आणि आमच्या भक्तीत काय फरक आहे? अनेक जाहिते विषय इथं चिंतनाला येतात. आपली वेळेची मर्यादा जी आहे ते संपून गेलेले, उभारायलाही थोडा वेळ झालेला आहे. थोडक्यात या अभंगाचं चिंतन सांगतो. महाराजांनी भक्ती केली. भक्ती कशाला म्हणतात? भक्तीच्या अनेक व्याख्या आहेत. अहर्निशी माझी करता, अहर्निशी माझी वार्ता, अहर्निशी माते ध्याता भक्ती तत्वतत्त्वेन. साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर तुकाराम महाराज सांगतात, हेची थोर भक्ती आवडती दिवा, संकल्पावी माया संसाराची. संसारावरचं प्रेम काढायचं आणि परमात्म्याच्या ठिकाणी लावायचं आणि त्या प्रेमयुक्त अंतःकरणाने जी देवाची सेवा केली जाते त्याला देवाला आवडणारी भक्ती म्हटलेलं आहे.
कसं झालंय आपलं सगळं प्रेम आहे संसारावर. शेती वाडी जमीन जुमलं बंगलं मोटरी पप्याची आई सगळ्यामध्ये आपलं प्रेम गोतल्यामुळं पांडुरंगाकडे लावायला आपल्याला प्रेमच शिल्लक राहिलं नाही बघ. आणि प्रेम हे भक्तीचं अंतरंग स्वरूप आहे. नारद महाराजांनी जी भक्तीची सूत्र केली त्याच्यामध्ये सात्वास्मिन परम प्रेम रूपायम लब्ध्वा पुमान अमृतो भवती तृप्तो भवती सिद्धो भवती. प्रेम हे भक्तीचा गाभा आहे. भगवंताची भक्ती करणं म्हणजे काय करणं? गळ्यात माळ घालणं, कपाळाला गंध लावणं, ज्ञानेश्वरी गाता, भागवत वाचणं, हरिपाठ म्हणणं, पंढरीची पायवर, ही तर भक्ती आहेच आहे. भक्तीचं अंतरंग लक्षण असं आहे की भगवान पंढरनाथावर नितांत अशा प्रकारे प्रेम करणं. प्रेम त्याला भक्ती असं म्हटलेलं आहे. प्रेम हे भक्तीचं अंतरंग लक्षण आहे. भगवंताला काही लागत नाही महाराज, देवाला प्रेम लागतं. प्रेम थोर प्रेमाचा भकेला हाची दुष्काळ दयाला. किती देवावर प्रेम करावं माझा, किती. नामदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांनी सर्टिफिकेट दिलं. सर्टिफिकेट काय सर्टिफिकेट दिलं? अद्वैत आत्मया प्रेम मूर्ती. अद्वैत आत्मया प्रेम मूर्ती. अद्वैत आत्मया प्रेम मूर्ती. ज्ञानदेव म्हणे परियेसी म्हण. देव म्हणे परिया म्हण. ज्ञानदेव म्हणे परीशी नामया अद्वैतात्मया प्रेम मूर्ती. नामदेव महाराज म्हणजे प्रेम मूर्ती. ज्ञानोबाला ज्ञानमूर्ती, तुकोबाला वैराग्य मूर्ती, नाथ महाराज शांती मूर्ती. किती प्रेम नामदेवरायचं सुरुवातीलाच बोलून गेलं. प्रेम करावं गोकुळातल्या गोवळणीसारखं नारदांनी बोट केलं यथाव्रज गोपिकांना. किती प्रेम त्या देवावर. कृष्ण परमात्मा आता बोलण्यासारखं भरपूर आहे बरं का, पण आपल्याकडे वेळ कमी आहे. गवळणींचं देवावर किती प्रेम होतं मला, किती प्रेम सांगायचं. सर्वांना कथा ज्ञात असेल. देवाचं पोट दुखत होतं, पोट, आणि बरेच औषध केलं, पोट काय बरं होईना. रुक्मिणी माते पुढं देवाने स्तुती केली गोपिकांच्या प्रेमाची. देवाने गोपिकांच्या प्रेमाची स्तुती केली. रुक्मिणीला काही आवडलं नाही. माझ्यासारखी पत्नी असताना गोपिकांची स्तुती करता म्हणजे काय त्या गोपिकामध्ये एवढं. देवाने म्हटले दाखवून देऊ का त्यांचं किती प्रेम माझ्या, द्या बरं दाखवून बघू किती. देवाने काय केलं, रुक्मिणीला या प्रसंगाचा विसर पडू दिला. आणि काही दिवस गेल्यानंतर देवाने नाटक सुरू केलं, माझं पोट दुखायला लागलं. अनेक इलाज केले पण काही पोट बरं होईना. नारद महाराज काही योनी नारद आले. नारदाने विचारलं काय झालं देवा, पोट दुखायला, औषध घ्या की म्हणले, काहीतरी सोंट वगैरे उगाळून. याला एकच औषध आहे म्हणले, माझ्या भक्ताचं जे आहे ते चरणतीर्थ आणायचं, ते मला द्यायचं, आणि त्या योगानं माझं पोटदुखी थांबणार आहे म्हणले. मग काय हरकत आहे म्हणले, तुमचे काय भक्त कमी आहेत काय म्हणले, भरपूर भक्त, कोणी बी भक्ताचं माग. अहो पण नारदा पुढचा ऐका, जो कोणी भक्त हे चरणतीर्थ देईल त्या योगानं माझी पोटदुखी थांबणार आहे, पण त्या भक्ताला नरकात जावं लागणार आहे. मग मात्र नारद मागं सरले. मग देवा कुठल्या भक्ताकडं जा, माझ्या बायकोकडंच आधी रुक्मिणी मातेकडे जा. रुक्मिणी मातेला सांगितलं नारदाने, देवाचं पोट दुखतंय, देवाचं. मग घ्या की काय औषध तयार? नाही औषध एकच आहे म्हणले. काय? भक्ताच्या चरणाचं तीर्थ पाहिजे. मी देवाची भक्तच आहे की म्हणली, घ्या माझ्या चरणाचं तीर्थ. आईसाहेब पुढचं ऐका, मग औषध द्या. काय पुढचं काय, जो कोणी भक्त देवाला चरणाचं तीर्थ देईल त्या योगानं देवाची पोटदुखी थांबणार आहे, पण त्या भक्ताला नरकात जावं लागणार आहे. आईसाहेब 4 पावलं मागं सरले. बापरे म्हणले, कुणी नरकात जाऊन पडान त्या नरक यातना भोगा. नाही रे बाबा, आपल्याच्याने होणार नाही. सगळीकडे हिंडले पण कुठंच औषध मिळलं नाही. सगळं पालतं घातलं नारदानी, सगळीकडे हिंडले. शेवटी देवाला सांगितलं, कुठंही औषध मिळलं नाही देवा, मी सांगतो पत्ता, तिथं जा म्हणजे हमखास मिळणार.
काय कुठला पत्ता, गोकुळात जा गोकुळात. आणि गवळणीनं सांग त्या गोपिकांना सांग कृष्ण परमात्म्याचं पोट दुखा लागलं ना औषध असं असं सांगितलंय. नारदाची स्वारी गोकुळात गेली. नारद गोकुळात आल्याबरोबर सगळ्या गवळणीने नारदांना घेरलं बुवा. का ज्या अर्थी नारद गोकुळात आले त्या अर्थी नक्कीच कृष्ण परमात्म्याचा काहीतरी निरोप आलेला आहे. इतकं प्रेम त्या गोपिकांचं देवावर. त्यांना उत्सुकता निर्माण झाली. काय निरोप पाठवला आमच्याकरता, काय देवान निरोप पाठवला, काय कृष्ण परमात्म्याचा सांगोव आहे. उत्सुकता लागली, कान आतुर झाली. नारदांकडे उत्सुकतेने पावला. नारदा कसं काय, काय देवाचा निरोप आहे का, काय झालं, काय कसा आहे, बरा आहे का आमचा कृष्ण परमात्माची तब्येत वगैरे कसा आहे, व्यवस्थित आहे का, काय देवाचं क्षेम कुशल सगळ्या गोवळणी विचारू लागल्या असताना नारदाने सांगितलं, गवळणींनो तुमचा कृष्ण परमात्मा बरा नाही. बरा नाही म्हणलं की तिथं डोळ्यातनं टपा पाणी गळालं. देवाला बरं नाही, देवाला बरं नाही, काय झालं, काय झालं, काय काय होतं काय देवाला. किती प्रेम त्यांच्या ठिकाणी, काय होतं. अगं थांबा थांबा मला बोलू तर द्या. नारदांनी सांगितलं देवाचं पोट दुखतं, देवाचं पोट दुखतं, चला चला आम्हाला घेऊन चला आत्ता, आम्ही बघतो काय झालं ते, आम्ही इलाज करतो. इलाजासाठी जिथं आलो, औषधासाठी जिथं आलो आहे. काय औषधं आम्हाला सांगा, दुनियात कुठे बी असू द्या आम्ही आणून देऊ, पण देवाची पोटदुखी राहिली पाहिजे. गवळणीने गोपिकांनी विचारावं. नारदाने सांगितलं एकच औषध आहे. म्हणले मी खूप हिंडलो पण मिळालं नाही. काय औषध आम्हाला सांगा, म्हणजे आम्ही बघतो कुठं मिळतं. भक्ताच्या चरणाचं तीर्थ पाहिजे आणि त्या योगानं देवाची पोटदुखी राहणार आहे. गोपिका म्हणल्या आम्ही देवाचे भक्तच आहेत, घ्या आमच्या चरणाचं तीर्थ. आता थांबा थांबा पुढचं ऐका. गोपिकांना थांबवलं देवाने. काय पुढचं काय, जो कोणी भक्त देवाला चरणाचं तीर्थ देईल त्या योगानं देवाची पोटदुखी थांबणार आहे, पण त्या भक्ताला नरकात जाऊन पडावं लागणार आहे. गोपिका मागं सरल्या असेल वाटतं का तुम्हाला. हेठ त्या गोपिका नारदांना म्हणतात, नारदा भगवान कृष्ण परमात्म्याची पोटदुखी जर का आमच्या चरणतीर्थाच्या योगानं थांबणार असेल, देवाला बरं वाटणार असेल, आणि त्या योगानं जर का आम्हाला नरकात खितपत पडावं लागत असेल, तर देवाला बरं वाटण्याकरता अशी नरकवास एक नाही हजारो जन्म आम्ही भोगायला तयार आहे, पण आमच्या कृष्ण परमात्म्याला बरं वाटलं पाहिजे. याला म्हणतात प्रेम, याला म्हणतात प्रेम. ही भक्तीचं अंतरंग लक्षण आहे. आणि मग रुक्मिणी मातेनं देवाने दाखवून दिलं, बघ म्हणून मी गोपिका गोपिका म्हणतो, म्हणून मी गवळणी गवळणी म्हणतो. एवढं प्रेम त्या गोपिकांनी देवावर करावं हे भक्तीचं अंतरंग लक्षण आहे. आणि हेच प्रेम नामदेव महाराजांनी त्यांच्या जीवनामध्ये एका जन्मात नाही चौयुगाचा भक्तनामा उभा कीर्तन. कृतयुगी नामा प्रल्हाद पै झाला, स्तंभे अवतरला नरहरी. त्रेतायुगी नामा अंगद वानर वेशे, रामे परमपुरुष आलिंगेला. धन्य तो आ नामा, धन्य तो आ नामा, पडिये पुरुषोत्तमा जीव जैसा. द्वापारी हा नामा उद्धव गहन, कृष्ण जगज्जीवन नविसंबी. कलित नामदी विठ्ठल चिंतनी, त्याची शिवे लागी दाशी जन्मली धनी. प्रल्हाद कृतयुगामध्ये, त्रेतायुगामध्ये अंगद, द्वापारयुगामध्ये उद्धवन, कलियुगामध्ये नामदेवरान, जगद्गुरु तुकोबार असे महाराजांचे 4 युगात 5 अवतार. 5ही अवतारात महाराजांनी काय केलं असेल, भक्ती हेच साधन केलं. पिटो भक्तीचा डांगोरा, ही जायते भक्तीचा डांगोरा पिटला. आणि ती भक्ती जन्मजन्मांतर केल्यामुळं आम्हाला देवा तुझी प्राप्ती झाली. म्हणून नामदेवराय देवाला परिहार देतात. जन्मो जन्मी आम्ही जोडीली भक्ती, तिने तुझी प्राप्ती झाली देवा. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली.
नामाची जोडीली भक्ती तेने तुझी प्राप्ती झाली दिवा भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी ठेवी आपली चरणी जन्मजन्मी वेळेच्या मर्यादेमध्ये एका चरणाचा जे आहे ते विचार करू शकलो बाकीचे काय असेल ते 2 चरण परत कधी तर आपण सेवा असताना जे आहे ते पाहू या अभंगाचं जे आहे ते गाभा एवढाच आहे नामदेवाचं प्रेम या अभंगात पाहायला मिळतं नामदेवराय देवाला म्हणतात भक्तिप्रेमाचं सुख दे जन्मजन्मांतर तुझ्या चरणावर वासुदेव आणि स्वतःची ओळख नामदेवराय देवाला करून देतात नामा म्हणे आम्ही पायिक फुकाचे धारक नामाची तुझी देवा आम्ही देवा तुझे पायिक आहोत दास आहोत ती फुकटची तुझ्याकडनं आम्ही काही घेत नाही फक्त तुझी सेवा करतो तुझ्या नामाचे आम्ही धारक आहोत धारक नामाचे तुझे देव आम्ही नामाचे धारक नेणू प्रकार अनेक असं जन्मजन्मांतर आम्ही तुझं नाम धारण केलेलं आम्ही नामधारक आहोत आणि अशी भक्ती नामदेवरांनी जन्मजन्मांतर केल्यामुळे त्यांना पांडुरंगाची प्राप्ती झाली नामदेवरांचं यावर्षीचं 675वा समाधी 16 वर्ष आहे माऊली महाराज म्हणले महाराज थोडं नामदेवराचं चरित्र सांगा म्हणून या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे बरोबर आहे का चूक आहे हे नामदेवरांनाच माहिती आहे त्यांच्या कृपेनं आता त्याची कृपा वसे येईल वाची सरसेन कळेल काही तैसे नवी बहुश्रुत नवे ज्ञानशील दास मी दुर्बळ वैष्णवांचा खूप ज्ञानी अभ्यास वगैरे असा काही नाही साधू संतांच्या घराण्यात आमचा जन्म झाला एवढीच आमची काही ती पूर्वपुण्याई त्यांच्या कृपेनं जसं काही सांगता आलं त्याप्रमाणे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे वेळेची मर्यादा वक्त्याने पाळली पाहिजे ही त्याला असणारं बंधन आहे त्यामुळे झालेली सेवा पंढरा आणि अनुबारा तुकोबारा नामदेवराय यांच्या चरणावर समर्पित करून गणपती बाप्पांच्या चरणावर समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम नामदेव जनावा 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 देव जनावा
तुकाराम बोला. आम्ही पाहिजे पुकार नाम म्हणे आम्ही पायीट पुकारते नाम म्हणे पाहिजे पुकार पाहिक भुकाचे पाहिजे पुकार नाम म्हणे आम्ही पाहिजे पुकारते नाम म्हणे आम्ही पाहिजे पुकारते नाम म्हणे पाहिजे पुकार नाम म्हणे पाहिजे पुकार धारक नामाचे तुझे देवा धारक नामाचे तुझे देवा अचूके देवाने चक्रपाणी भक्ती प्रेम तुझे नामक धान तुझे देवा नामक धान तुझे देवा प्रेमयोग चक्रपाणी प्रेम चक्रपाणी म्हणे आम्ही पायीट पुकारते नाम म्हणे आम्ही पायीट पुकारते नाम म्हणे पायीक पुकारते नाम म्हणे पायीक पुकारते नाम म्हणे आम्ही पायीट पुकारते नाम म्हणे आम्ही पायीट पुकारते नाम म्हणे पायीक पुकारते नाम म्हणे पायीक पुकारते धारक नामाचे तुझे देवा धारक नामाचे तुझे देवा सुख भक्ती प्रेम सुख देऊनी चक्रपाणी धारक नामाचे तुझे देवा
पायी देवा भक्त मनोग तुझे पायी देवा सुख देऊनी चक्र पाणी भक्ती प्रेम 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 सुख देऊनी चक्र पाणी फुले चरणी जन्मोजनी देवी आपले चरणी जन्मोजनी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी देऊनी देवी आपुले चरणी चक्र पाणी देवी आपुले चरणी जन्मी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी भक्ती प्रेम सुख म्हणा भक्ती प्रेम देऊनी चक्र पाणी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी फुले चरणी जन्मोजन्मी देवी आपुले चरणी जन्मोजन्मी भक्ती प्रेम सुख देऊनी चक्र पाणी देऊनी चक्र पाणी हेवी आपुल चरण जन्मोजन्मी हेवी आपुले चरण जन्मोजन्मी
देवी आपुले चरणी जन्मोजन्मी देवी आपुले चरणी जन्मोजन्मी देवी आपुले चरणी जन्मोजन्मी देवी आपुले चरणी जन्मोजन्मी देवी आपुले चरणी जन्मोजन्मी ना ना दे ना 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 चक्रपाणी चक्रपाणी देवी चरणी चक्रपाणी देवी आपुले चरणी चक्रपाणी भक्तीचे देवनी चक्रपाणी भक्ती प्रेम सुख देवनी चक्रपाणी